बाई माणूस कुठं गेला असेल काय माहिती, केव्हांचे गेलेले आहेत, अजून दिसेना, अजून आले पण नाही. काय वैताग दिलाय बाई माणसाने खरंच. काय करावं मला तर काहीच कळायला मार्ग नाही. आता काय सांगावा, वैताग आलाय मला बोलून बोलून. आता चालू आता भूक यायला लागले. अंजना स्वयंपाक केला की नाही पाय मी ते. अंजय हे अंजय. हा आले का? हा काय करू राहिली? काय करू राहिले म्हणजे? होय रे. आणि काय हे काय नाटक नवीन? तू काय करू राहिली? काय नटली कटली? तुमचं नाटक काय? उठले का सुटले चालले बाहेर, उठले का सुटले चालले बाहेर. आता धडपड झाली. इकडे या. हा इकडे इथं बसा, इथं बसा. बसून घ्या, बसून घ्या. तुम्हाला आता काय मी असं धरतो. हो असं धरतो म्हणजे हो. काय वैताग दिलाय बाई तुम्ही. तुम्हाला तर काही समजतच नाही बरं का तुमचं आलं. काय झालं? हे काय उठले का सुटले चालले दारू प्यायला? हा काही काम नको, काही नको. तुला माहिती ना मला रोज लागते. दररोज लागते म्हणजे? दारूशिवाय मी जगू शकत नाही. अहो जरा तब्येतीकडे लक्ष द्या. किंड्या बिंड्या जातील फेलून तुमच्या आल्या. काय जगून काय करते? मला तर आहे ना खूप तुमचा खूप वैताग आलेला आहे. खरं सांगते मी तुम्हाला. तू एवढं कुठं चालली मेकअप करून? कुठं मेकअप केलेला आहे मी? का चालली पाहायला कोणाला? कोणाला पाहायला जाऊ मी? काय बरं नाही म्हणशील नवरा पेताडे. हा मस्त बायकी आहे काय? तुमच्या तर डोक्यात एवढंच येणार ना. पिलं म्हटल्यावर तुम्हाला तेच सुचणार. हिचा असेल बा कुठं काही चालली बाई है ना. मेकअप करता म्हणून साधारण माणूस पण मेकअप करतो. मग मेकअप म्हणजे काय हे नाही झालेलं आहे. आपण राहणार राहत तुला माहिती ना. तुम्ही दारू सोडली तर बरं आहे. हा मी दारू नाही सोडित. मग सोडणार नाही म्हणजे नाही. किडण्या फेरवतील किडण्या. जाऊ दे गेल्या तुम्हाला किडण्या. एक पेल होईल एक येऊ तर जगाल. एकच पिले का? अगं एक जगाल ना किडनी. एक जगेल का? मग ती एक पण काढून घ्यावा लागेल. मग कावर काढायची? तिला कोण घेणार आहे? तुम्ही इथं बसा. चला तर तुम्हाला उभं राहता नाही येते. जेवायला काय केलं सांग? भरीत वांग्याचं. ते नाही मला खायचं. मग काय खायचं? पातळ भाजी बनव पनीरची मस्त बाकी. पनीरची? हा घेऊन यायचं ना. मग दारू प्यायला जरा पैसे येतात तुमच्याकडं. तो पैसे नाही का? मग दिले का तुम्ही पनीर आणायला? जा घेऊन यावा. तुम्ही असंच जायचं दारू पिल्यामध्येच जायचं आणि पनीर आणून द्यायचं. मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून देते. आता मला जावणार नाही मरू दे. हा नाही जाणार. मग हाय ते बनवलेलं तेवढं खाऊन घ्यावा. चला मरू दे. मी भूक नाही मला जाय. भूक नाही आहे ते बनवलेलं खाऊन घ्यायचं. चला तुम्हाला उभं राहता नाही उराला. तुमच्या ना दारूमुळे ना खूप नुकसान उरालं बरं का आपलं. जाऊ दे उद्या म्हणजे. तू काय करते घरात एकटी? अजून आवरलं नाही का? काय आवरायचंय? मग काही कामधंदे पाहते का नाही तू? कामधंदे पाहते की नाही म्हणजे? मग काम वगैरेच करते ना मी. महाभरोशावर राहू नको तुला सांगतो. म्हणजे घरातलं आवरायचं, शेतीचं बघायचं आणि तुमच्या भरोशाने राहायचं. हे काय बोलणं तुमचं आलं? तो काम तो करून घ्यायचे. हो का? शेतातले सगळे. आणि तुम्ही कशासाठी? मग नुसतं प्यायण्यासाठी का? आलं का नाही दारू पिऊन यायचं? मला अजून 500 रुपये दे. हा 500. तुम्ही आता चला घरामध्ये ते जेवण वगैरे बनवले तर खाऊन घे. चला तुम्हाला झाली जास्त आता. काय करावं बाई काही सुचत नाही. पसरला आता. याला आलं का नाही पिऊन यायचं आणि पसरायचं. देवा वैताग आलाय मला तर. चल बाई कामं बघ किती आवरायचे अजून. आज तर बाबाचा फोनच नाही आला मला. कुठे गेले असतील बरं हे. बघते आता पुढं. काय ग कुठे चालली? बाई काय सांगा खूप गणगण झाली माझीवाली. कशाची? पाहिलं का माझं नवरा आहे ना नुसतं दारू पितो. आला का खा कंटिन्यू दारू. उठलं का सुटलं सारखं दारू. काही काम नाही काही नाही काही म्हणजे मग एक काम कर ना. त्या नवऱ्याला एखाद्या बाबाला तर दाखव. कुठेतरी गोळ्या तरी खाऊ घाल. काहीतरी त्याला कर ना. दवाखान्यात घेऊन जाय. अगं तुला काय सांगू मी बाबा वगैरे पण दाखवले. गोळ्या पण खाऊ घातल्या. सर्व झाले. हॉस्पिटलचा वगैरे सर्व करून बसले. पण नाही सुधरत बाई. कसं आहे माहिती का माणसाचं ना स्वतःवर जर ताबा असला तर सगळं होतं. त्या गोळ्यानी त्यांनी काहीच होत नाही. आता हा बाबूराव स्वतःहूनच दारू सोडत नाही. त्याची दारू काय बंद होईल सांग बरं? काय करावं ग मग? पोटामध्ये असे कळा येतात कंटिन्यू असं दुखणं चालू असतं.
काय काय म्हणा माणसाला, दारू पे अख्खे घर संसारा उद्ध्वस्त झाले. माग पण काहीतरी मला तो सोम सांगत होता का तुझ्या इथं ते डाऊट बिऊट घेऊन भांडणं करता म्हणून तुझ्यावर संशय घेता. हा कंटिन्यू मला बोलता म्हणे मेकअप करते कुठं जाते, मेकअप करते कुठे मेकअप करते ग मी, शेतातलं उरकत नाही मला काम. मला लय वैताग आलेला, तो काही बोल बाई मला. आता घरी तुझ नवरा? हो चल आपण तुझ नवऱ्याला भेटू. हा चाल. बाबा यायला काय झालं पोटाला हे बाबू फोटलं दुख राहिलं. ही कुठे गेली काय माहिती. आजे आईला कुठं झाड आपली या बाबा. काय खरं नाही भाऊ आता. हे बाबू एक तर जेवेलही नाही तरी काय झालं पोटाला. हे या बाबा नवऱ्याची नाटक. काय कुठे गेलती गे आवदाची. अगं कुठे गेलती. काय झालं काय. अगं पोटलं दुख राहिलं एक साईड. हे आवदाची. अगं तू कुठे गेलती. अहो काय बोलता बाबूराव तुम्ही त्या बायकोला आवदासा बेवदासा असं हे बोलणार राहत असतं का? अगं सुनीता तिचं लक्षच नाही बाक. मग कोणाकडे लक्ष आहे बरं, पाहिलं का असं बोलताय. काय सांगा अहो बायकांसोबत वागाव कसं हे कळतं का तुम्हाला माणसाला? आता कसं वागायला पाहिजे सांग. आता मा का मी करतो बरोबर. आणि काय उरेल तुम्हाला? अहो एक साईडला पोट दुख राहिलं. एक साईड पोट दुखू राहिलं. जास्त दुखतंय का. लय दुख तकलीफ होऊ राहिली. कशाने हो? तर काय सांग जरा जेवेल सुद्धा नाही सकाळचं. जेवायला दिलं नाही का मी. जेवलं नाही मी तसंच जा कुठले पाहिजे मला ते. विसरून जाता, पाहिला खाल्लं खाताना विसरून जाता. तू बी बाई जेव घालून त्याच्या नवऱ्याला माहिती कशा अंगात खोडी आहे. जेव घातलं बाई मी, जेवायला दिलं लगेच गेली बाहेर. कोट बोलेल का मी. मला मग दारू याच्यामध्ये नशामध्ये काही उमजत नाही बाई. मला कळत सुद्धा नव्हतं मी जेवलो का नाही. जेवेल सुद्धा नाही मी. ही नशा अशी असते माहितीये का. नशामध्ये काहीच समजत नाही माणसाला. काय करतं बुवा रात्रीचं माणूस आणि दिवसाचं काय करतं म्हणून. पाव 200 रुपये मी पाहिलं का. आता कशाला अहो मग ते प्यायला थोडस बरं राहील. बाई अहो ते दुखणं बरं करायला प्यावं लागत का काही पण काय बाबूराव. हा म्हणजे ते कसं मग झोप येते मला चांगली. बाबूराव मला काय म्हणायचंय, तुम्ही एवढं आता लग्न होऊन एवढ्या वर्ष झाले, जरा थोडस स्वतःची काळजी घ्यायची. घरात बायको एवढी सोन्यासारखी, आता माग एक निघून गेली, आता ही दुसरी बायक करून आली, आता तरी सुधरा ना हो. किती दिवस चालणार आहे असं. आता काय करते. आता आपण काय करू, हॉस्पिटलला घेऊन जाऊ. सवय लागली. ऐका ना तुमचं पोट दुखत आहे ना, चला बरं हॉस्पिटलला घेऊन जाते. काय करते एवढे मोठे पैसे नाही माक. अहो तुम्ही जर पोटाचा दवाखान्यात दाखवलं नाही तर तुम्हाला बरं वाटेल का, काही होईल ना. अहो परत 1 क्वार्टर पेलो का मग राहून जाईल मावाला. दारू पिण्यासाठी पैसे. हा क्वार्टर मिळायला पैसे. हा. अहो सरकारी दवाखान्यात जा एखाद्या. काय तिला नसेल त्या गोळ्या औषध काय तिला पण. बरं बा मी खर्च करते चला. हा तुमचे काव द्यायचे हिचे काव द्यायचे पैसे. तुमच्या बायकोला माझ्या शेतामध्ये 2-4 दिवस कामाला घेऊन जाईन मी. पाहिलं हे तुमच्यामुळं, हे तुमच्या दारूमुळं. अजून काय सांगू. तो का पोत होते ना ती पोट तुला गाण नाही तर. पाहिलं का. कशाला दारू प्यायला. हा दारू पिण्यासाठी सोनं चांदी ठेवायचं आता. बाबूराव तुला नवरा लागत नाही का. नवरा लागत नाही का म्हणजे दारू साठी. हा अगं नाही पेलं तर मरल वर का मी. बाबूराव अहो जरा जनाची नाही तर मनाची वाटू द्या. तुम्ही काय वागता हो, तुम्हाला कळतं का. तुम्ही नाही का दारू सोडून द्या, नाही तर हे ना लय कुठल्या कुठं होऊन जाणार आहे तुम्हाला. चला आता दवाखान्यात सांगते घेऊन जाते मी तुम्हाला. आणि तू माझ्या इथे 2-4 दिवस आहे ना शेतामध्ये कामाला येऊन जाईल. जायचे कावळीच्या का. हा मग जावंच लागेल ना आता, तुमच्यासाठी तर करावंच लागेल ना मला. आपण मग मला दवा करायचा लगेच सेवा करायला लागेल ना. अहो मला लगेच तुम्हाला घरी सोडलं घेऊन चालले काय मी. आणि सेवा करायला काय तुमचं काय आता काय तुम्हाला काय डायपर येते ना बाई तो पैसे घ्यायचं मारे आम्हाला. म्हणजे हा तुमचे काम करून तुमचे बोलणे ऐकायचे का. आमच्या इथं असं तो कसं आहे बाई मला माहिती चांगलं हवं. तो आता कसं म्हणजे? तो गात नाव अवघड धावले. पाहिलं का. तू कोणाला असं थोडंफार दिलं का तू लगेच काढून घेते लगेच. काढून किती म्हणजे मग घेणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे ना, आपण घ्यायला देऊन ए बाई डोके डोके काढू भावाले. तुला कधी बोलायला आलो भावाला. अहो ते तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जाता येते तेवढं तर पैसे नाही आपल्या का पैसे नाही. अहो मी खर्च करते. लगेच ती 2 दिवसात लगेच मागेल ती. मी काय म्हंटल बाबूराव, हा? जर तसं तुम्हाला बरं वाटलं का जेव्हा तुम्हाला आराम वाटेल तेव्हा तुमच्या बायकोला घेऊन जाईन मी. बरं असं म्हणत असेल तर मग त्यांच्या शेतीत जाईल मी. हा आणि ती काय रात्रभर नाही ठेवायची मला, दिवसा न्यायची 5-6 घंटे फक्त. पण बरं वाटल्याशिवाय नका नेऊ बरं का. चला आता, मला चहा चला. पाणी येते लागेल ना. चालतं काय दवाखान्यात. चाल चला बाबू. हाय हे बाबा काय जीवाला बेतलं रे. अवघड झालं काय केलं काय नाही.
आय 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 ये बाबा पण पोट दुखायचंच राहिलं बरं का हाय ए अगं अंजे कुठं आहे तू अंजे अगं काय करते घरात काय करते आवडते आवरलं नाही का अजून तो अगं मला काही दे खा प्यायला आता तेवढं फ्रीजमध्ये सफरचंद होते ना खायला हां आधी गोळ्या घ्या पाणी हाय हाय दे हाय हाय अगं या संध्याकाळचे लगेच काल आणले हा हे संध्याकाळचे का हा अरे देवा मी कुठल्या कुठे गोळ्या खाऊन तुम्हाला वाढवा करून टाकले मग तू आता म्हणजे लगेच परत झोपी लावती काय मला तुम्हाला सफरचंद आणते आम्ही हा चला बाबूराव काका बरी तब्येत मग बाबूराव हा बरे बरे तो बरा आहे ना हा म्हणलं चला जाऊ आता घरी आणलंय बा हा अरे भाऊ 3-4 दिवस होता दवाखान्यात माग पैसे नव्हते काय नव्हतं लय दुखत पण ती असला सुनीता आली हा तर ती मला मी करते खर्च या. हो हा लयच मोठी पट्टी लावली हो अहो, आता ते बाबा दुख नाही ना रे भाऊ ओल्लं दुख नाही हा काय केलं डॉक्टरने आज माहिती बरोबर की? कोणत्या दवाखान्यात गेले होते काय ज्या सुनीतालाच माहिती कुठं नेल तर मी पेल होतो पेलच्या मला उमजत नव्हतं कोणता दवाखाना आणि काय आणि माय बायको ती सांगन ती सुनीता असं गाडी करून गेले होते का कात नेलं ते सुद्धा कळत नव्हतं मला म्हणजे तुम्ही दारू पेल होते बा? दोघीच्या मध्ये बसलो होतो मग मी मग गाडी होतो का पिकअपमध्ये होतो का कामध्ये होतो ते काहीच सांगता येणार नाही का हो? हा? तुम्ही आता किती वर्ष जगशाल खबर काय लोक म्हणता बा? अरे भाऊ आता काय तुला जाऊ का आता मी एकदम खडांग झालोय मस्त आता मला खडके आपटले बी नाही हा जे दुखत होतं ना ते क्लिअर झालं आता बस संपला विषय पण आता मी गावात असं ऐकलंय की काय एका किडनीवर माणसं कमी वर्ष जगता बा असं एका किडनीवर हा बाळाट्या तू का काय डोक्यावर पडला का काय अरे मला 2 किडनी आहे मी काय 1 किडनीवर राहणार का अहो एकच किडनी आहे तुम्हाला एकच आहे एकटी सुनता वहिनीने काढले नाही का दवाखान्यात जाऊन स्लॅब टाकला वरती नाही काय म्हणतो मग तुम्हाला माहित नाही का नाही मग या ऑपरेशन काच केले किडनीचं किडनीचं हा आणि त्याच्यात माझी बायको होती दवाखान्यात अहो मग किडनी काढली त्यांना नसेल माहिती नाही मला काय माहिती आता या अवधाच जावं मग सगळं येऊन काय उपयोग झाला याचा पण ती आकाश काय काढली तिला बारीक किडनी आता ऑपरेशन केलं म्हणलं किडनी काढलीच असेल ना आता पोट दुखतं म्हणलं डॉक्टर काही काय गोळ्या देता बुवा इंजेक्शन बरं तिला किडनी काढू काय केलं मग मी सांगतो का स्लॅब टाकल्यावरती पैसे विकून कोणा मी गेलो होतो आता अर्धा पाऊण तास झाला त्यांच्या घरी काय चालू आहे त्यांचं त्यांचं काय स्लॅब टाकायचं झालं वाटतं हा. आता कलरिंगचं काम चालू आहे घरावर हा का हा परत मग आता गोठा बी बांधायचं चालू आहे म्हणे गाई घ्यायची म्हणजे बाई किडनी ओपन त्याने काय केलं अहो ते सुनत्या वहिनीने काय केलं तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरांकडे किडनी काढून आणली ती बाई कधी कमी का तुमची किडनी पैसे द्यायला स्वतःहून आयला म्हणजे मला आता एका किडनी उठवलं हा आणि एक किडनी मावली काढून आणि तिच्या घरावर स्लॅब टाकला हा स्लॅब पटलं की असून तिला हा आता मग तुम्हाला खेळायला पाहिजे ना ती बाई का बरं स्वतःहून आपल्यावर खर्च करेल पैसे तरी मी बाबा बायकोला म्हणत होतो रे नको रे बाबा मला नको म्हणलं 1 क्वार्टर पेलं तर मी नीट होईल अहो ती बाई कोणाला 5 रुपये दिले तर 5 वेळा बोलून दाखवी ती. कसं मी बोललो की नाही तिला आल्या बोललो होतो हा द्यायची बरं मी काय होतोय चाल बरं तिच्याकडे मला पाहू दे तिच्याकडे चाल तू चला आय 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 हात रे मी काय चाल बरं हो मी नाही येत तिकडं काय? ती बाईला आगे आणि अंगावर सुटती मला हानील ती धरून खबर आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तिला सांगशालच ना त्या बाईला पण आला असं जोडीदार मारून नाही मी नाही येत पॅन्ट बिंट घाला ए बाबा इकडे किडनी गेली बाबाले काय पॅन्ट घालतो जा मी जातो मी जातो एकटाचा चला अरे हा त्या बाबूरावला बरं वाटलं का नाही काय माहिती त्या अंजीला बोलवायचं होतं आता शेतामध्ये आज म्हटलं सोयाबीन खुरपून घ्यावा एक त्या पावसाने लय येड्या- अरे काय केलं तो ये सुद्धा अहो बरं झालं तुम्ही आले तुमच्या घरीच आहे ना तुम्हाला बरं वाटलं का काच बरं वाटलं लय माझं काय अवघड- दुखत लय अवघड झालं आता अवघड काय झालं इकडून चल दुखू राहिलं आता तिकडचं दुख अहो चला मग दवाखान्यात दाखवून देऊ परत आपण तुझी ते कसं का हा मी येते ना बरं इकडलं काय केलं नेमकं तो नेमकं इकडलं डॉक्टर इकडचं काय केलं म्हणजे इकडलं साईडचं अहो तुमच्या पोटामध्ये ना त्या आतड्यांना सूज आली होती काय? पण त्याने ते इंजेक्शन दिलं तर ते तुमचं इंजेक्शन दिलं ते अशी सूज परत ते असं फोड आला आणि तो फुटला
ते इंजेक्शन तुम्हाला सहन नाही झालं मग त्यांनी तिथे पट्टी करून दिली. काय झालं आता काय सांगू तुला अगं तुला पटायला पाहिजे कुशाल मला गोड बोलून दवाखान्यात दिला लाज नाही वाटते तुला अहो लाज नाही वाटली म्हणजे अहो तुमच्या पुढे पुढे करण्यावरतून तुमचे बोलणे का हो का गावातलं गावकरी आहे म्हणून तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन गेले उलट तुम्हाला त्याचा मोठेपणा पाहिजे. हा तो चांगला मोठेपणा केला. काय मोठेपणा केला? हा ना चांगली जिरवली तो मावाली. काय जिरवले? अहो उलट चांगलं झालं तुमची दारू तर बंद झाली ना बाबूराव. अरे तू कोणाला 10 रुपये देणार नाही कधीच देत नाही पण तुमचं दुखाचं काम होतं म्हणून दिलं. हा, बरोबर. नाही, गावातले किती लोक सुनताई देता का 50 रुपये देता का 30 रुपये मी कधी देते का त्यांना 10 रुपयाला तुमची दारू सुटाव म्हणून मी ते ऑपरेशनला पैसे दिले. बरं झालं काला किडनी काढायला का काय किडनी कोणाची? मावाली मी कशाला काढू किडनी? लाज वाटली पाहिजे तुला लावता सांग हा? जरा नीट बोला. नीट बोला म्हणजे काय गोड बोलून मला दवाखान्यात दिला अहो, का पण मी कशाला तुमची किडनी काढू बाबूराव? मग जे घाला तिने काढायला जगाला जग काय करते येऊन? डॉक्टरला सांगून तो काढली ना हो कोण म्हटलं तुम्हाला? घरावर स्लॅब टाकला काय बाया किडनी ओपन टाक लाज नाही वाटली तुला बाई हा? लाज नाही वाटली मला हसाव करणं हा, असतं नाही, का? नाही, लाज तुमची किडनी विकून माझ्या घरात छत काय करीन मी टाकू? हा ना? कुठं फिरशील अहो कोणी फेडशील म्हणजे तुम्ही कोणी फेडेल पाप तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे तुम्ही मला म्हणता का मी किडनी विकली ती मी तुमची मा बायकोला, मा बायकोला. सोडायला असेल ती किडनी सगळी हा बायकोला वारी कृष्ण नवरा मी एकटा हा. हा? नाहीतर काय सुख देऊन टाकले तुम्ही त्या बायकोला. म्हणजे तू आता इकडली काढायची प्रयत्न तर काय तू हो तुम्ही डोक्यावर पडलेले का बाबा तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते? हा? नाही कोण म्हटलं तुम्हाला विकली? हे काय जखम केवढी झाली अहो ती जखम तुम्हाला इंजेक्शनचे ते फोड आले होते सूज आली होती आणि त्यात पूज आला होता तो काढला म्हणून त्यांनी त्याच्यावरती पट्टी बांधली. कोण म्हटलं तुम्हाला मी किडनी विकली असं? गावात सगळी चर्चा झाली मला तो हा काय ना त्याच तू परे हाल तर सांगायला कोणाचा? ते हे याचा तो सम्या सभ्या आणि तो काय आला तुम्हाला सांगायला? तर मला बरं बाबा मला माहित झालं का तू दवाखान्यात वगैरे आलाय आणि तू किडनीच काढली आणि ओपन टाकली म्हणा मी किडनी काढली विकली सोनेताना सुनतानी ना तुमच्या बायकोला विचारता नाही आलं का? ए अंजे इकडे का हो तुम्ही इथं आले? मग काय टॉवेलवर आणि ते लावून तुला घरात ठेवता येत नाही हे काय लुंगी काय वरती करते काय काय वरती? चावटपणा वर नको करू काय झालं ताई? बाई तुझा नवरा म्हणे त्या दिवशी मी दवाखान्यात दिला किडनी विकली यांची. किडनी बिडनी नाही विकली. अगं आवदाशे तुला काय माहिती आवदाशे साऱ्या गावात झालंय कोण म्हणताय तुम्हाला तुला असं? बाहेर तुला बसून आणि ती डॉक्टर ती मध्ये होती हा ताई अहो बाबूराव मी तुमची किडनी कशाला विकू? कशाला विकणार नाही? तिला बाहेर किडनी ओपू तिच्या घरावर स्लॅब टाकला तुला डायरेक्ट इथे यावा का त्या ताईच्या इथे यावा का ते ताई तो सभ्या सांगायला आलता अहो ते आधीच परेशान मध्ये असतात आणि तुम्ही अजून इथे येऊन सांगते त्यांनी आपलं उलट चांगलं केलं कुठं गेलं मग आता मारवायचं मी लवकर आता त्या समाला फोन लावा काय लावायचं फोन लावा त्या समाला. आता कुठून लावू बापोर घरी अहो ताई बोलले गेला असं लेकरू आई. लेकरू बोलले गेला हे माणसाने यावा का बरं इथं हा बरं थांबा मी ते माझा फोन घेऊन दे मी समाला फोन लावते थांबा. आता कुठल्या कुठं होऊन जाईल तुम्ही पण कशाला येत बसले बरं सांगा बरं तुम्ही अगं अवदाच मी नाही बरत होता का काय दवाखान्याला अवकाश करत असता नेहमी 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 तेच हा दुखणं झालंय तरी पोटाला तरी तुम्ही इथं हे झाले हा चला आता घरी थांबा बाई थांब 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 आता वाढवा काम होतील पहा आता फोन लावणं होईल आणि ते पोरग्याला इथं बोलवतील जाऊ दे बोलू दे नाही झालं असेल जाऊ दे ना हॅलो सम्या का रे तू कोण म्हटलं तुला मी बाबूरावची किडनी विकली? कोण म्हटलं? कोण म्हटलं? बाबूराव म्हणे मी त्यांची किडनी विकली आणि मी घरावर स्लॅब टाकला. अहो मी सकाळपासून गावात आहे. गावात आहे चाटा मारत असेल पाहू बा कधी आलो हॅलो अरे बाबराव बोलतोय बोला. तू आलता ना मला भेटायला कधी? घरी घरी? हा मी नसलो. अरे तूच आहे म्हातारा तू रे म्हणतो काय सोम तूच आहे ना हा सोम पण सकाळपासून गावात आहे. चाटा मारू नको चाटा मारू नको या बघ या माणसाला- तू मला मारलं नाही का सुलतीला तो किडनी काढून स्लॅब टाकला ते फोन घे ठेवून दे अहो नशेत बोलले असेल तुम्ही. धर बाई धर ते पोरे आता लागलं चाटा मारायला ठेव. अहो बाबूराव ते पोरगा नाही म्हणून राहिला किडनी विकली म्हणून आणि तुम्ही म्हणता का मी तुमची किडनी विकली? तुमच्या डोक्यात काय पूबी झाला तुमच्या काय? किडनी विकून सण काय करणार ते उलट आपल्याला हॉस्पिटलला घेऊन गेले तुमचा विलाज केला कसं सांगितलं तिला बाई गो काय माणूस आहे बाई हा? आता असं वाटायला लागलं याच्या दोन्ही किडन्या काढावा खरं 2-4 मजली घर बांधावा विकून. खरं डोक्यातून गेलंय आता एक कर बॉल इकडची तू काढ जाऊ काय कशाला? ना आपण मोठा बांगला बांधू किडनी बिडनी काढलेली आहे कोण म्हणताय बाबूराव तुम्हाला मला एक सांगा तुमची जर किडनी काढली असते तुम्ही असे उभे राहिले असते का? हा, अहो, मग? एवढं एवढं दुखणं आलं तर माणूस कळून जातं. तुम्ही कमरेपासून खाली नीट राहिले असते का किडनी काढली असते ते सांगा मला.
नाही एक दिवस जगत आहे माणूस बराच दिवस. अहो माणूस जगत पण 2 दिवसात किडनी काढल्यावर कोणी उठत का? नाही आणि इथपर्यंत पळत पळत आले हा. मला काय आहे का ते डोकं मी टावेलवर. मला दमच नाही करा म्हटलं आता पहिलं जाऊ द्या सुट्टी कर. मग तुम्हाला हेच सांगायचं बाबूराव, आता हे जे झालं त्या समयाने तुम्हाला खरं सांगितलं खोटं सांगितलं काय माहिती, पण याच्यामधून एक निष्पन्न नक्की झालं की बाबूराव तुम्हाला नुसतं किडनी काढली हे माहित झाल्यावर तुम्ही एवढे घाबरले. जर खरंच दारू पिऊन जर तुमच्या किडन्या खराब झाल्या, उद्या तुमचं काही कमी जास्त आलं तर तुम्हाला दवाखान्याला खर्च कोण करीन? या बाईचं काय होईल पुढे चालून विचार करा बरं. मग आता तुम्ही दारू पिली ती चांगली का न पिलेली चांगली? न पिलेली चांगली, पिऊ नका आता. हा मग आता तुम्ही दारू तुला लागतो ना नवरा? हा मग पिऊ नका दारू एवढंच माझं म्हणणं आहे. हा, ऐका तिचं. आणि येऊन जाऊन त्या बायकोवर संशय घेणं सोडा. आपली बी बहीण लोकांची इथे नांदती हे बी लक्षात राहू द्यायचं. परत जर का तुम्ही तिच्यावर संशय घेतला ना, यांची खरंच किडनी काढून विकायची आपण. छान. जा घरी आता, चला जरा कपडे घालायचे जा थोडेसे. जाऊ दे ताई बरं का. जाऊ दे जा अंजी. आणि तुझं सांगू का ते बरंच झालं, नवऱ्याला तुझ्या आदल तरी घडली. हा तुला ते दारूची नांदच ना तरी सोडते. आता तू पण नको काही बोलत जाऊ दे. बरं का ताई एवढं हे केल्यावर. हा, जाय तू काळजी घ्या. थँक्यू ताई. मित्रांनो आपण आता आजचा एपिसोड बघितला, तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पण खरं सांगू, आपण एखादा आजार न होता आपण एखाद्याला आपण म्हणतो मला कॅन्सर झाला, मला कॅन्सर झाला, मला कॅन्सर झाला, जीव घाबरतो. झाल्यानंतर घाबरतो. होऊच तर आपण घाबरतो का? गपागप गुटखे काय, दारू पी, हे कर. लोक तर काय काय करतात विचारूच नका. त्या व्यसन म्हणतात त्याला, काय काय व्यसन करतात. तर माझं हेच म्हणणं आहे की तुमच्या दारू पिऊन पिऊन किडन्या फेल होण्यापेक्षा तुम्ही दारू पिऊच नका ना, ती किडनी कशाला खराब होत. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक.